निवडणुकीत तुम्ही किती नंबर प्रभागातून तुमचा उमेदवारी अर्ज भरला होता, तो अर्ज वैध झाला आहे का आणि तुमचं नाव सांगा म्हणजे आमच्या प्रेक्षकांना कळेल. मी दीपक सदाशिव सूत्र, मी प्रभाग क्रमांक 5 मधून सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी अर्ज भरला. कुठल्या पक्षाकडनं तुम्ही अर्ज दाखल केला होता? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून फॉर्म भरला. आता तुमच्या भावना काय आहे? भावना म्हणजे अकलूजमध्ये गेल्या 10-15 वर्षांमध्ये अकलूज झपाट्यानं वाढलं. अकलूजमध्ये काय सुखसुविधा नाही आहेत. अकलूजमध्ये झपाट्यानं वाढल्यामुळं काही गटारीची कामं, मूलभूत सुविधाची कामं पेंडिंग पडलेली आहेत आणि इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आम्ही नेहमी संघर्ष करतो. ह्या मूलभूत गरजा कधीही बदललेल्या नाहीत आणि त्या तशाच कायम आहेत. त्याच्याबद्दल आमचं विजन आहे. भारतीय जनता पार्टी म्हणते की अकलूजमध्ये विकास झाला नाही, अकलूजमध्ये दहशत आहे, अकलूजमध्ये गुंडागर्दी आहे. तुम्ही अकलूजमधले अकलूजकर आहात, काय अकलूजकर म्हणून काय प्रतिक्रिया आहे? अकलूजकर म्हणून माझी प्रतिक्रिया आहे की जो उमेदवार आहे अर्ध्या रात्रीतून उभं राहिला, त्याला अकलूजच्या लोकांनी डॉक्टर म्हणून नाचले, त्यावेळेस आम्ही त्याच्या विरोधात भूमिका घेतली होती. अकलूजमध्ये त्याच्या विरोधात भूमिका घेतली होती आणि त्याच्या विरोधात आम्ही त्यावेळेस काम केलेलं आहे. त्याची दहशत, त्याची गुंडगिरी त्याला दिसत असेल. अकलूजमध्ये तसं काही वातावरण नाही आहे. त्यानं या निवडणुकीमध्ये तुमची खरी फाईट ही तुम्ही अजितदादा गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तुमची खरी लढत ही कुठल्या पक्षाबरोबर असेल? भारतीय जनता पार्टी बरोबर असेल का राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाबरोबर असेल? असं आता ही तिरंगी लढत ठरलेली आहे. एक अपक्ष उमेदवार आहे, कोणत्या पक्षाची नाही. माझं ह्या वॉर्डामध्ये प्रभागामध्ये माझं काम आहे. इथल्या सगळ्या जनतेचं माझा संपर्क आहे. इथं 12 बलोतीचं जनता आहे. मागच्या वेळेस आम्ही 2016च्या इलेक्शनमध्ये आम्ही मतं घेतली इथून आमच्यासाठी. आमचं काम आहे ह्याच्या वार्डात, त्याच्यामुळं आम्ही आमच्या स्वतःच्या कामाच्या ह्याच्यावर आम्ही लोकांना मतं मागणार आहे. प्रभागामध्ये कोणती कामं आता विकासाची राहिली आणि ती तुम्ही करणार आहात? प्रभागामध्ये आता सध्या गटरचा मोठा प्रश्न आहे. पाण्याचं काही ठिकाणी 3 दिवसाड 4 दिवसाड पाणी येतं आहे, त्याचा एक प्रॉब्लेम आहे. जेव्हा ग्रामपंचायत होती त्या ग्रामसभेमध्ये मी पाण्यासाठी भांडलो आहे. ग्रामसभेत ती वादळी झाली होती, त्या ग्रामसभेमध्ये मी स्वतः पाण्याचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ह्या प्रभागामध्ये जरा उंचवट्यामध्ये 5 नंबर प्रभाग हा अकलूजमध्ये उंचवट्यामध्ये मोडतो आणि प्रेशरनं पाणी येत नव्हतं. आता पाणी येतं आहे ते 3 दिवसाड 4 दिवसाड पाणी येतं. तर आम्ही रेग्युलर पाणी द्यायचा प्रयत्न करू जनतेला. मूलभूत सुविधा सोडून तुमच्या पक्षाचं या निवडणुकीसाठी विजन सांगा. अकलूज नगर परिषद हद्दीमध्ये आता झपाट्यानं सुधारणा म्हणजे अकलूज वाढतं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला नवीन सिटी किंवा नवीन शहरच्या योजना आपल्याला लागू करून त्याप्रमाणे अकलूज सुधारणा करावं लागणार आहे. त्याच्या मूलभूत सुविधाच्या पाया आपल्याला ह्या नगर परिषदेमध्ये ठेवावं लागणार आहे. आता अकलूज ग्रामपंचायत होती, त्याचे नियम वेगळे आहेत, नगर परिषद नियम वेगळे आहेत. अकलूज नगर परिषद नियमाप्रमाणे आपल्याला अकलूज सुधारायचं आहे. त्याच्यासाठी मी माझी उमेदवारी जाहीर केली. भारतीय जनता पार्टीकडनं भयमुक्त अकलूज करायचं आहे, दहशतमुक्त अकलूज करायचं आहे अशा वावड्या उडत आहेत किंवा असे ते प्रचार करत आहेत किंवा ते वारंवार असे बोलत आहेत. या संदर्भात तुम्हाला काय वाटते? जेव्हा 2019ला त्यांनी उमेदवारी अर्ज लढवला त्यावेळेस दहशत नव्हती का अकलूजमध्ये? त्यावेळेस ती दहशत दिसली नाही. आत्ताच त्याला ही दहशत अकलूजकरांमध्ये काय दिसते? म्हणजे तुमची खरी लढत ही कोणाबरोबर होईल असा तुमचा राजकीय अंदाज आहे? माझी खरी लढत ही भारतीय जनता पार्टी बरोबर होईल.